Welcome back to my YouTube channel Lavez Academy. If you are new here, do subscribe, like and share with your friends. Let's start with a new topic, that is heat. Chapter number 5, Science part first. Before starting, note that this chapter will come in exam for 3 marks and with option for 5 marks. So what is heat? When we came across the word heat, another word came in our mind, that is temperature. First of all, we will see heat and temperature, म्हणजे difference between heat and temperature. तर heat आणि temperature मधील difference काय हे पहिलं बघून घेऊयात. तर first of all, heat is a form of energy. heat काय आहे? एक एनर्जी आहे. it is a form of energy. तर फर्स्ट पॉइंट काय झाला आपला? heat is a form of energy. सेकंड पॉइंट, the particle in a matter, काय बोलतो नीट लक्ष द्या, पार्टिकल इन अ मॅटर कंटेन ॲटम्स, मॉलिक्युल्स. तर प्रत्येक पार्टिकलला काय असतं? स्वतःची कायनेटिक एनर्जी अँड ॲज वेल ॲज पोटेन्शियल एनर्जी. पार्टिकल हॅव देअर ओन कायनेटिक एनर्जी ॲज वेल ॲज पोटेन्शियल एनर्जी. टुगेदर दे आर टोटल एनर्जी. म्हणजेच टोटल एनर्जी काय असतं? ॲडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. सो टोटल एनर्जी is equal to kinetic energy and potential energy of a particle in a matter. हे इथपर्यंत आलं. तर ह्या टोटल एनर्जीलाच, त्या पार्टिकलमधल्या टोटल एनर्जीलाच आपण काय म्हणतो? थर्मल एनर्जी. तर पार्टिकलमधल्या एका मॅटरमधल्या टोटल एनर्जीलाच आपण काय म्हणतो? थर्मल एनर्जी. याच थर्मल एनर्जीचा आपण हीटमध्ये नंतर रूपांतर बघणार आहोत. तर थर्मल एनर्जी म्हणजे काय नेमकं? आता थर्मल एनर्जी, आता हे बघा, थर्मल एनर्जी काय असतं? तर सपोज आपण टू डिफरंट ऑब्जेक्ट पकडले. हा रेड पेन आहे जो काय आहे 1000 डिग्री, टू डिफरंट बॉडीज विथ डिफरंट टेम्परेचर. हा रेड पेन जो काय आहे 1000 डिग्री सेल्सिअसला, अजूम करा, हा खूप हॉट आहे. तर चलो 1000 डिग्री सेल्सिअसचा आहे हा एक पीस आहे ऑब्जेक्ट, आणि हा आहे 500 डिग्री सेल्सिअसचा. तर तुमची थर्मल एनर्जी कुठून कुठे ट्रॅव्हल करणार आहे? तर बॉडी विथ अ हायर टेम्परेचर टू द बॉडी विथ अ लो टेम्परेचर. थर्मल एनर्जीचा अजून एकदा बघा, थर्मल एनर्जीचा फ्लो कसा असतो? बॉडी विथ अ हाय टेम्परेचर फ्रॉम बॉडी ऑफ विथ अ हाय टेम्परेचर टू द बॉडी ऑफ अ लो टेम्परेचर. म्हणजे 1000 डिग्री सेल्सिअसकडून ती फ्लो कुठे होणार? 500 डिग्री सेल्सिअसकडे. याचाच अर्थ काय? धिस फ्लो ऑफ थर्मल एनर्जी, काय म्हणतो नीट लक्ष द्या, धिस flow of thermal energy from high temperature body to the low temperature body is called as heat. काय लक्ष द्या, हीटचं काय सांगितलं? इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. प्रत्येक, तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, हीट काय? एनर्जी आहे. प्रत्येक पार्टिकल ऑफ मॅटरमध्ये काय असते? कायनेटिक एनर्जी ॲज वेल ॲज पोटेन्शियल एनर्जी. आणि ह्या दोघांचं मिळून काय होतं? ॲडिशन केलं आपल्याला मिळते टोटल एनर्जी. This total energy is called as thermal energy. and thermal energy कशी फ्लो होते? हाय बॉडी टेम्परेचरकडून लो बॉडी टेम्परेचरकडे. आता जसं एक्झाम्पल दिलं होतं सर. तर दिस फ्लो ऑफ थर्मल एनर्जी इज कॉल्ड एज हीट. हीटचं काय आलं? सिम्पल आहे हीट. आता नेक्स्ट आहे आपलं टेम्परेचर. तर व्हॉट इज मीन बाय टेम्परेचर? द क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट, लक्ष द्या, द क्वांटिटेटिव्ह मेजर of degrees of hotness and coldness of object. म्हणजेच काय? आपण हीट बघितलं. हीट कशामध्ये मेजर करतो? आता हीट आपण मेजर करतो टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये. तर काय? डिग्री सेल्सिअस. द क्वांटिटेटिव्ह मेजर काय म्हणतो? लक्ष द्या, द क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ डिग्रीज ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ ऑब्जेक्ट. तर हे झालं टेम्परेचरची डेफिनेशन. तर आता बघूयात हीटचं युनिट काय. तर हे नोट डाऊन करून घ्या. युनिट ऑफ हीट, युनिट ऑफ हीट, युनिट ऑफ हीट काय काय? जूल, अर्ग अँड कॅलरी. आपण त्या प्रॉब्लेमनुसार बघणार आहोत. वेगवेगळे डिफरंट युनिट त्या ठिकाणी आपण यूज करणार आहोत. जूल काय सांगितलं तुम्ही? जूल, अर्ग अँड कॅलरी, दीज आर द युनिट्स ऑफ हीट. आता तसे टेम्परेचरचे युनिट काय आहेत? युनिट
ऑफ टेम्परेचर. काय असणार आहेत युनिट ऑफ टेम्परेचर? प्रिव्हियस इयरमध्ये झालं आपल्याला डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट अँड केल्विन. के म्हणजे काय नुसतंच केल्विन. तर नोट डाऊन करून घ्या. युनिट ऑफ हीट इज इक्वल टू जूल, अर्थ अँड कॅलरी, अँड युनिट ऑफ टेम्परेचर इज डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट अँड केल्विन. तर नेक्स्ट देर इज अनदर क्वेश्चन दॅट इज स्टेट द डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर. म्हणजे हीट ट्रान्सफरचे कोणते कोणते वेज आहेत आपल्याकडे. तर देर आर 3 मेन टाइप्स. दॅट इज वन इज कंडक्शन. फर्स्ट काय? कंडक्शन. सेकंड कन्वेक्शन. कन्वेक्शन. अँड थर्ड इज रॅडिएशन. तर क्विक रिव्हिजन घेऊयात आपण. प्रिव्हियस इयरला झालेलं आहे तरी पण रिव्हिजन घेऊयात. कंडक्शनमध्ये काय होतं? ट्रान्सफर ऑफ थर्मल एनर्जी विथ डायरेक्ट कॉन्टॅक्ट. म्हणजे दोन ऑब्जेक्ट डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतील तर ते कंडक्शनद्वारे हीट ट्रान्सफर करतील. डायरेक्ट कॉन्टॅक्ट. नेक्स्ट काय? कन्वेक्शन. तर कन्वेक्शनमध्ये काय होतं? ट्रान्सफर. काय कन्वेक्शनमध्ये होतं? ट्रान्सफर ऑफ थर्मल एनर्जी विथ चेंज इन मोमेंट ऑफ लिक्विड ऑर गॅसेस. हे कशामुळे होतं? चेंज इन मोमेंटम ऑफ चेंज इन मोमेंट ऑफ लिक्विड और गॅसेस. जे की आपण वॉटर बॉईल करताना एक्झाम्पल बघितलं होतं, जे व्हेव्समध्ये लिक्विड व्हेव्समध्ये लिक्विडच्या मोमेंटमुळे थर्मल एनर्जी ट्रान्सफर होते, त्या ठिकाणी काय होते? कन्वेक्शन. सिम्पली एक्झाम्पल बॉइलिंग वॉटर. अँड रॅडिएशन. रॅडिएशनमध्ये काय होतं? द थर्मल एनर्जी ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ वेव्स. थर्मल एनर्जी ट्रान्सफर्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. हवे असेल तर नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट पॉईंट बघूयात. व्हॉट इज मीन बाय लॅटेंट हीट और लॅटेंट स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन अँड मेल्टिंग. सो नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट काय होता आपला? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. तर बुकमध्ये खूप सिम्पल एक्झाम्पल एक्सपेरिमेंट दिलेला आहे आपल्याला. काय करायचं आहे? टेक सम आईस, पुट इन टू बीकर अँड नेक्स्ट प्लेस दॅट बीकर ऑन टू अ बर्नर. आता ह्यामध्ये एक ग्राफ दिला आपल्याला. हे प्रोसिजर करूनच नंतर काय करायचं आहे? टेम्परेचर वर्सेस टाईमचा ग्राफ प्लॉट करायचा आहे. कशाचा ग्राफ प्लॉट करायचा आहे? इथे आकृती येऊन जाईल. टेम्परेचर वर्सेस टाईमचा ग्राफ आपण प्लॉट करायचा आहे. तर जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं आपण ऑब्झर्वेशन घेत जायचं आहे. सिम्पल आहे. तुम्ही घरी पण करू शकता. बर्फ घ्यायचा आहे, पातेल्यात टाकायचा आहे, थर्मोमीटर बुडवा, त्याच्यात गॅस खालनं चालू करा. तर सिम्पल आहे. आणि त्यानंतर काय करायचं तुम्हाला? टेम्परेचर वाय ॲक्सिसवर टेम्परेचर, एक्स ॲक्सिसवर टाईम चा ग्राफ प्लॉट करायचा आहे अकॉर्डिंग टू दोज रिडिंग्स. तर येऊया तिथं. तर फर्स्ट ऑफ ऑल ग्राफमध्ये काय दिलं आहे बघा. ग्राफमध्ये आपल्याला जो बुकमध्ये ग्राफ दिलेला आहे तिथे टेम्परेचर वर्सेस टाईमच्या ग्राफमध्ये फर्स्ट ऑफ ऑल थोड्या वेळासाठी आपला ग्राफ 0ने चालतो आहे बघा. पॉईंट ए टू पॉईंट बी पर्यंत. फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी पर्यंत. देन ग्राफ इज लाईक दिस अँड देन दिस ए बी सी डी. दीज आर दी मेन पॉईंट्स ऑन दी ग्राफ्स. आपल्याला याच पॉईंटवरून लॅटेंट हीट काय आहे ते समजून घ्यायचं आहे. तर पॉईंट ए बीला तुमचं टेम्परेचर काय बघा बरं ग्राफमध्ये. तुमचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? तुम्ही त्या बर्नरने आईसला हीट प्रोव्हाइड करताय पण तुमचं टेम्परेचर वाढत नाही आहे. वेन इन द ट्रान्झिशन ऑफ सॉलिड टू लिक्विड हीट इज ॲब्झॉर्ब्ड. काय म्हणतो नीट लक्ष द्या. सॉलिडपासून लिक्विडकडे ट्रान्झिशन होताना कशापासून कशाकडे? सॉलिड टू लिक्विडकडे ट्रान्झिशन होताना. तर फेज ट्रान्झिशन खूप आवडशे डॉट येत असेल पण काहीच नाही आहे. फेज ट्रान्झिशन म्हणजे काय? आता फेजेस म्हणजे काय? डिफरंट फेजेस म्हणजे 3 फेजेस सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आणि त्याचंच ट्रान्झिशन म्हणजे फेज ट्रान्झिशन म्हणजे सॉलिडचं लिक्विडमध्ये होणं, लिक्विडचं गॅसमध्ये होणं. हेच आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी. तर आपण काय करतो? पहिल्यांदा आईस मेल्ट करतोय.
आईस मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. एवढं आपल्याला माहिती आहे की आईस हा 0 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होतो. तर मेल्टिंग पॉईंट हा एक नवीन कन्सेप्ट आहे, जरी तुमच्यासाठी जुना आहे तरी काही विद्यार्थ्यांना माहीत नसणार आहे. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, तर टेम्परेचर ॲट विच सॉलिड गेट्स कन्वर्टेड इनटू लिक्विड. म्हणजेच बर्फचं रूपांतर कशात होणार आहे, पाण्यात. कुठल्या डिग्री सेल्सिअसला होतं, 0 डिग्री सेल्सिअसला. म्हणजेच याचा अर्थ काय, 0 डिग्री सेल्सिअस इज द मेल्टिंग पॉईंट फॉर आईस. झालं. तर आपल्याकडे काय आईस दिलेला आहे. स्टार्टिंगला जेव्हा आपण हीट प्रोव्हाइड करतोय बर्नरने त्या बिकरला, आईसला जेव्हा हीट प्रोव्हाइड करतोय तर काही काळासाठी आपलं टेम्परेचर 0 शो करतं थर्मामीटरवर. तर बघू शकता आपण हा असा ग्राफमध्ये 0 to up to 4 मिनिट्स आपल्याला टेम्परेचरमध्ये थोडासुद्धा राईज दिसलेला नाही आहे. याचं कारण एकच आहे, तर बर्फ जी हीट ॲब्सॉर्ब करतोय, तर आईस जी हीट ॲब्सॉर्ब करतोय ते काय करतोय, इज यूज्ड टू विकनिंग द बॉन्ड्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ दॅट सॉलिड. याचाच अर्थ काय, नीट लक्षात आहे. म्हणजेच काय होतं या ठिकाणी, सॉलिड ब्रेक होऊन त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं आहे. सॉलिड ब्रेक होऊन त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं आहे. म्हणजे जे आपण हीट ॲब्सॉर्ब करतोय, जो बर्फ आहे जो हीट ॲब्सॉर्ब करतोय, ती काय हीट युटिलाइज कुठं करतोय तो बर्फ, स्वतःचे मॉलिक्युल्समधली बॉन्डिंग वीक करायला. आणि बॉन्ड वीक झाले तर काय होणार आहे, त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होणार आहे. तर सॉलिडचं लिक्विडमध्ये काय झालं, ट्रान्झिशन झालं. कसं झालं, फेज ट्रान्झिशन. पहिल्यांदा सॉलिड होतं, या ठिकाणी बघा आईस प्लस वॉटर म्हणजेच सॉलिड अँड लिक्विडस, ही जी स्टेट आहे ती मिक्स स्टेट आहे. इथपर्यंत काय झालं, तुमचं थर्मोमीटरमधलं टेम्परेचर वाढलं नाही. याचा अर्थ काय, अजून एकदा रिव्हिजन करून घेतो की जेव्हा तुम्ही हीट प्रोव्हाइड करताय तर आईस बर्फ काय करतो तुमचा, त्या ठिकाणी हीट ॲब्सॉर्ब करतोय. ॲब्सॉर्ब करून काय करतोय, बॉन्ड विकन करतोय. कशामधले, मॉलिक्युल्समधले. कशाच्या, आईसच्या. आईसच्या मॉलिक्युल्सचे बॉन्ड वीक झाले तर ते काय होणार आहे, लिक्विडमध्ये, वॉटरमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजेच आता इथं आपली डेफिनेशन येते की लॅटेंट हीट ऑफ फ्युजन और स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. त्या डेफिनेशनकडे नीट लक्ष द्या. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ अ फ्युजन म्हणजेच द अमाऊंट ऑफ द, लिहून घ्या डेफिनेशन, नोट डाऊन करा, मी सेपरेट नोट्स नाही देणार याच्यासाठी. द अमाऊंट ऑफ काय, द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड म्हणजे काय, शोषून घेतली. अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड इन कॉन्स्टंट टेम्परेचर, ॲट लिहा, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट temperature by unit mass of a solid, by unit mass of a solid to convert it into the liquid, to convert it to the liquid state is called as, लिहून घ्या, is called as specific latent heat of fusion. ते वाक्य तुम्ही पूर्ण करा. तर परत एकदा डेफिनेशन सांगतो. द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड, द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ अ सॉलिड टू कन्वर्ट इट इनटू द लिक्विड is called as specific latent heat of a fusion. तर आता ही डेफिनेशन खूप सारे अवघड शब्द आहेत, तर लक्षात कशी ठेवायची. आत्तापर्यंत काय करत होतो, बर्नरने कॉन्स्टंट हीट आपण प्रोव्हाइड करत होतो. तर एक लक्षात ठेवायचं आहे की स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन अँड वेपरायझेशन दोन्हीमध्ये कॉन्स्टंट टेम्परेचर असतं. काय असतं, नीट लक्षात ठेवा, कॉन्स्टंट टेम्परेचर. ह्या दोन्ही डेफिनेशनमध्ये कंपॅरेटिव्ह अभ्यास करा तुम्ही, लगेच लक्षात येईल. तर काय आपल्याकडं, कॉन्स्टंट टेम्परेचर, नीट लक्षात द्या, कॉन्स्टंट टेम्परेचर. तर कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. आणि फ्युजनमध्ये काय होत आहे, तर सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्शन होतं आहे.
काय होतं आहे, सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन होतं आहे. हा एक पॉईंट आहे, सॉलिड टू लिक्विड कन्व्हर्शन होतं आहे. आणि कोणत्याही डेफिनेशनमध्ये एक लक्षात ठेवा, स्पेसिफिक हा वर्ड आला की म्हणायचं युनिट मास असतंय, नाहीतर युनिट लेंथ असतंय, युनिट काहीतरी असतंय. पण इथे काय युनिट मास आहे. तर अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब, जसे की पहिल्यांदा एक्सपेरिमेंट बघितला होता, हीट ॲब्सॉर्ब केली, आईस वितळला, मेल्ट झाला आणि पाण्यात रूपांतर झालं. तर ती काय लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजनमध्ये काय, तर अमाऊंट हा शब्द महत्त्वाचा आहे. कोणता, युनिट मास ऑफ अ सॉलिड. म्हणजेच अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ अ सॉलिड टू कन्वर्ट इट इनटू द लिक्विड फेज इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ अ ऑब्जेक्ट. तर लक्षात आलं तुम्हाला काय, अजून एकदा रिव्हिजन. द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड, लक्षात ठेवा दोन्हीमध्ये काय हीट ॲब्सॉर्ब होते. लॅटेंट हीट ऑफ फ्युजनमध्ये सुद्धा आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, जो नेक्स्ट पॉईंट आपला. तर अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड, द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, 3 टप्प्यात. द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय अ युनिट मास. युनिट मास म्हणजे 1 kg. बाय युनिट मास ऑफ अ सॉलिड टू कन्वर्ट इट इनटू द लिक्विड फेज इज कॉल्ड एज स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ अ फ्युजन. लक्षात आलं तुम्हाला. तर आता युनिट ऑफ स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ अ फ्युजन. तर लॅटेंट हीटचं युनिट काय आहे बघा, काय केलं आपण, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब म्हणजे थर्मल एनर्जी ॲब्सॉर्ब केली. हीटचं युनिट काय, जूल. आणि कोण ॲब्सॉर्ब करत आहे, तर युनिट मास ॲब्सॉर्ब करतं. काय करतं, युनिट मास हीट ॲब्सॉर्ब करतं आहे, जूल ॲब्सॉर्ब करतं, म्हणजेच थर्मल एनर्जी ॲब्सॉर्ब करत आहे. तर युनिट काय लक्षात ठेवा, जूल पर kg. नोट डाऊन दिस, जूल पर kg. तर ही झाली आपली लॅटेंट स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ अ फ्युजनची डेफिनेशन. तर नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट पॉईंट बघूयात, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. तर स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय नेमकं. आतापर्यंत परत या ग्राफवर, आपल्या ग्राफमध्ये जसे जसे इथं कोपऱ्यात काढतो मी, हे फर्स्ट स्टेज A B होता आणि इथून काय झालं आहे, जसं जसं हीट प्रोव्हाइड केली तसं तसं टेम्परेचर वाढत गेलं. हीट प्रोव्हाइड केली, टेम्परेचर वाढत गेलं. पण हीट कशी आहे, आपण कॉन्स्टंट आहे. बघा, जर बर्नर, आपण जी बर्नरने हीट देतो ती काय कॉन्स्टंट ठेवायची. तर जी कॉन्स्टंट ठेवलेली हीट आहे, तसेच काय होणार आहे, टेम्परेचर ऑफ वॉटर इन्क्रीज होणार आहे. काय होणार आहे, टेम्परेचर ऑफ वॉटर इन्क्रीज होणार आहे. इथे कोणता पॉईंट होता, C आणि D. आता बघा, टेम्परेचर इन्क्रीज झालं तर काय होणार आहे, तुमच्या थर्मोमीटरवर टेम्परेचर राईज होणार आहे ऑब्विसली. इथे काय झालं होतं, पॉईंट A B ला टेम्परेचर राईज झालं नव्हतं. कशामुळे, लॅटेंट हीटमुळे ऑफ फ्युजनमुळे. आता 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे होतं 0, इथे आहे 100 डिग्री सेल्सिअसला. तर 100 डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे, 100 डिग्री सेल्सिअसला पण सेम, फक्त आता इथे काय होणार, लिक्विड होतं, लिक्विडचं कन्व्हर्जन होणार आहे गॅसमध्ये, गॅसियस स्टेटमध्ये ट्रान्झिशन होतं त्याचं. तर कसं आहे लक्षात आहे, जेव्हा आता वॉटरचा बॉइलिंग पॉईंट काय 100 डिग्री सेल्सिअस. तुम्ही पाण्याला किती पण उकळवा, पाण्याला किती जरी जास्त वेळ उकळलं, थर्मोमीटरमध्ये त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जाणार नाही, हे लक्षात ठेवा. बॉइलिंग पॉईंट ऑफ अ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट म्हणजेच काय, द टेम्परेचर ॲट विच लिक्विड गेट कन्वर्टेड इनटू गॅसियस स्टेट. म्हणजेच आता वॉटरचं काय सांगितलं मी इथं, 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस इज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ अ वॉटर. तर सेम जिथे CD आहे त्या ठिकाणी ह्या पाथवर काय होणार आहे, टेम्परेचर थर्मोमीटरमध्ये जो डीप केलेला आहे वॉटरमध्ये, त्याचं टेम्परेचर राईज होणार नाही आहे. पण आपण कंटिन्युअसली हीट प्रोव्हाइड करतोय अँड दॅट हीट इज युज्ड फर्दर. इथं काय केलं होतं, मॉलिक्युल वीक झाले होते आणि लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालं होतं. आता इथं काय होतं आहे, जी ॲब्सॉर्ब केली जाणारी हीट आहे ती कशामध्ये कन्वर्ट होत आहे, जे मॉलिक्यूल आहे, जी बॉन्डिंग बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ अ लिक्विड, बॉन्डिंग बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ अ लिक्विड ती ब्रेक होते. ती ब्रेक झाली, वाफ तयार होणार आहे. सिंपल आहे, तुम्ही पाणी तापायला ठेवताय, पाणी उकळलं की त्याचं वाफेत रूपांतर होतं. ती जी वाफ आहे ती काय आहे, बॉइलिंग पॉईंट नंतर
जे ट्रान्झिशन होतं ती तिची वाफ आहे. तर 100 डिग्री सेल्सिअसला तुमचं थर्मोमीटरचं टेम्परेचर वाढणार नाही आहे, पण जी हीट ॲब्सॉर्ब करतो आपण ती युटिलाइज कुठं होणार आहे, तर मॉलिक्युल्समधले बॉन्ड तोडायला. कशातले मॉलिक्यूल? लिक्विडमधले बॉन्ड तोडून आपण ते गॅसमध्ये कन्वर्ट करतो आहे. हे बघा, लक्ष द्या, सिम्पल आहे. सॉलिड, लिक्विड, गॅस. वॉटरसाठी एक्झाम्पल घ्या तुम्ही. सॉलिड वॉटर, सॉलिड म्हणजे काय? सॉलिडस वॉटर म्हणजे आईस झाला आपला. आईस, इथं येतं वॉटर आणि इथं वेपर. तर लक्ष द्या, इथं सॉलिडला हीट देतो आपण एका स्पेसिफिक पॉईंट नंतर ती हीट नुसती ॲब्सॉर्ब केली जाते आणि बॉन्ड विकन होऊन मॉलिक्युलचं काय होतं, फेज ट्रान्झॅक्शन होतं, म्हणजे त्या सॉलिडचं लिक्विडमध्ये ट्रान्झिशन होतं. नेक्स्ट अजून लिक्विडला हीट दिली, नंतर काय होणार आहे, एका पॉईंटला त्याचं टेम्परेचर वाढणार नाही आहे, पण ती जी हीट ॲब्सॉर्ब केली जाणार आहे त्याचं कन्व्हर्जन आपण कशात होणार आहे, गॅसियसमध्ये. हेच आहे फेज ट्रान्झिशन. बिलकुल अवघड नाही आहे. लॅटेंट वगैरे हा शब्द ऐकला की आपल्याला अवघड वाटतं, पण काहीच नाही याच्यात. सॉलिडचं लिक्विडमध्ये, लिक्विडचं गॅसमध्ये, इथंच खेळायचं आपल्याला. ह्या 3 टर्ममध्येच खेळायचं आहे. फ्युजनमध्ये काय होतं, सॉलिड टू लिक्विड होतं, आणि व्हेपरायझेशनमध्ये काय होतं, वेपरमध्ये शब्दच आला व्हेपरायझेशन, लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं. आता ह्यात अजून एक डेफिनेशन येणार की स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ अ व्हेपरायझेशन. काय म्हणलं मी अजून एकदा, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ अ वेपरायझेशन. तर बघा ऐका, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ अ वेपरायझेशन. सेम डेफिनेशन प्रिव्हियस फ्युजनसाठी बघितली होती आपण. कसं असणार ह्या ठिकाणी बघा, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब, पहिलं वाक्य आहे तसं लिहून दाखवतो तुम्हाला. अमाऊंट ऑफ हीट म्हणजेच काय, थर्मल एनर्जी. हीट एनर्जी येते, मी नुसतं हीट लिहितो याचा अर्थ काय, ती एनर्जी ॲब्सॉर्ब होते. अमाऊंट ऑफ हीट, पुढं काय होतं, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड, दोन्हीसाठी पण काय होतं, ॲब्सॉर्ब्ड. अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड. नेक्स्ट पॉईंट काय होता, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचरला कोण करता, बाय युनिट मास ऑफ अ लिक्विड. इथं लक्ष द्या, इथं वेगळा पॉईंट आहे. बाय युनिट मास ऑफ अ लिक्विड. कळतं का? टू कन्वर्ट इट इन टू द गॅसियस स्टेट. टू कन्वर्ट इट इन टू द गॅसियस स्टेट. ही डेफिनेशन पूर्ण करा. इज कॉल्ड एज स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. बघा आता कंपॅरिझनमध्ये स्टडी करूयात आपण. काय दिलं होतं आपल्याला, लॅटेंट हीट ऑफ फ्युजनमध्ये, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजनमध्ये सगळं सेम होतं. अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय अ युनिट मास ऑफ. चेंज कुठं होतं आहे, सॉलिड टू लिक्विड होतं. कशात, लॅटेंट हीट ऑफ फ्युजनमध्ये. आणि लिक्विड टू गॅस होतं आहे कशात, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशनमध्ये. फक्त डिफरन्स काय, फ्युजनमध्ये लक्षात ठेवा, की पॉईंट म्हणून लिहू घ्या, फ्युजनमध्ये सॉलिडचं लिक्विडमध्ये, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं आहे, लिक्विड. अँड व्हेपरायझेशनमध्ये तर शब्दच आला. व्हेपरायझेशनमध्ये काय होतं, लिक्विडचं कन्व्हर्जन होतं आहे आपलं गॅसियस स्टेटमध्ये. डेफिनेशन सेम आहे. अजून एकदा रिव्हिजन करून घेतो. द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड, पहिल्यांदा ह्याची घेऊ फ्युजनची. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ अ फ्युजन. द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ अ सॉलिड टू कन्वर्ट इट into the liquid is called as specific heat of a fusion. Specific latent heat of a fusion. पहिलं सगळं सेम आहे डेफिनेशनमधलं. काही अवघड नाही आहे ह्यातलं. ह्याच्यावर जवळपास एक्सरसाइजमधले 3 क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. आणि ग्राफिकल क्वेश्चन जो आत्ता सांगितला होता मी, टेम्परेचर वर्सेस टाईमचा, तसाच एक व्हॉल्यूम आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ॲनोमोलस प्रॉपर्टीज ऑफ अ वॉटर. त्यामध्ये आपल्याला ग्राफ दिला आहे व्हॉल्यूमचा आणि टेम्परेचरचा. तो व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचा ग्राफ प्रिव्हियस एक्झाममध्ये आपल्याला पडला होता.
2 का 3 मार्कसाठी बघा. तर एवढं सोपं असतं, किमान 2 मार्कसाठी तर पडला होता तो. तर एवढं सोपं असतं, पण आपण काय करून देतो, ग्राफ आला की अवघड आहे, प्रॉब्लेम आला की अवघड आहे म्हणतो आणि देतो सोडून. मग हे असं करायचं नाही आहे इथं. तर कुठपर्यंत आलतो आपण, फ्युजन. सेम, द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ अ, कशासाठी चालू आहे, फ्युजनसाठी. म्हणजेच युनिट मास ऑफ अ सॉलिड टू कन्वर्ट इट इन टू द लिक्विड. त्याच काय आहे, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ अ फ्युजन. आणि नेक्स्ट डेफिनेशन कशाची आहे, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ अ वेपरायझेशन. तर amount of heat absorbed at a constant temperature by unit mass of a liquid to convert it into the gaseous state is called as specific latent heat of a vaporization. तर हे झाल्या 2 डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहेत. लगे आहात, लिहून घ्या डेफिनेशन आणि त्याचं युनिट पण लक्षात ठेवा. युनिट काय, युनिट ऑफ लॅटेंट हीट इज जूल. डेफिनेशनवरनं युनिट तयार करायला शिकायचं. कशावरनं, डेफिनेशनवरनं युनिट तयार करायला शिकायचं. एनर्जी ॲब्सॉर्ब केली आहे बाय युनिट मास ऑफ, युनिट मास म्हणजे kg, 1 kg. तर युनिट काय असणार आहे त्याचं, जूल पर kg. लिहून घ्या, युनिट ऑफ लॅटेंट हीट इज जूल पर kg. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला रिजेलेशन. तो एक बघून घेऊया, रिजेलेशन. तर रिजेलेशनची पहिली डेफिनेशन लिहितो, तुम्हाला लगेच समजून जाईल. रिजेलेशन इज अ फेनॉमिनॉन. काय फेनॉमिनॉन आहे, इन विच काय होतं आहे, वेन वी अप्लाय अ प्रेशर ऑन आइस इट्स गेट कन्वर्टेड इन टू वॉटर. दॅट इज फेनॉमिनॉन इन विच वेन प्रेशर is applied to the ice, applied to the ice, it get converted into water, into water, and when we remove that pressure, reconversion, that is conversion, reconversion. याचाच अर्थ काय, जेव्हा आपण प्रेशर अप्लाय करतो तेव्हा काय होत आहे, आईसचं वॉटरमध्ये कन्वर्जन होत आहे. आणि तेच प्रेशर आपण रिमूव्ह केलं तर काय व्हायला लागलं आहे, रिकन्वर्जन. म्हणजेच तेच लिक्विडचं परत बर्फात रूपांतर व्हायला लागलं आहे. फेनॉमेना इन विच वेन प्रेशर इज अप्लाइड टू द आईस इट गेट कन्वर्टेड इन टू वॉटर अँड वेन वी रिमूव्ह इट, वेन वी रिमूव्ह दॅट प्रेशर it get reconverted. याचा अर्थ तुम्हाला कळून जाईल. फक्त आपल्याला कन्सेप्ट कळणं महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट कळणं आपल्याला महत्त्वाचं आहे. एक सिंपल एक्सपेरिमेंट दिलेला आहे. त्याच्यात काय दिलेलं आहे, इथे इमेज येऊन जाईल. टेबल आहे, टेबलवर स्टँड आणि स्टँडवर आईस स्लॅब म्हणजेच बर्फाची लादी ठेवलेली आहे. आणि त्या लादीवर दोन्हीकडून काय आहे, वायर आहे. आणि त्या वायरला खाली काय बांधलेले आहेत, वेट बांधलेले आहेत. तर वेट बांधलेत म्हणजेच काय, ती वायर बर्फाला हळूहळू कट करत खाली येणार आहे. परत एकदा लक्ष द्या, बर्फ आहे, बर्फावर मेटॅलिक वायर आहे आणि त्या वायरच्या दोन्ही एंडला काय वेट बांधलेले. तर काय होणार आहे, कालांतराने ती वायर हळूहळू मेल्ट करत आईसला कापत खाली येणार आहे. एक्झॅक्ट प्रिसाइज वर्ड काय, कापत, डायरेक्ट कापत खाली येणार आहे. पण जसं ती खाली येईल आणि खाली बर्फाला कापून खाली येईल तर बर्फाचे 2 तुकडे होणार नाही आहेत. बर्फ आहे तसाच डिटॅच, म्हणजे त्याचा बर्फाचा डिटॅच होणार नाही आहे. तो बर्फ आहे तसाच सिंगल पीसमध्ये राहणार आहे. याचाच अर्थ काय, द फेनॉमेना इन विच वेन द प्रेशर इज अप्लाइड टू द आईस इट गेट कन्वर्टेड इन टू वॉटर अँड दॅट प्रेशर वेन वी रिमूव्ह दॅट प्रेशर आईस गेट रिकन्वर्टेड. म्हणजेच वॉटर गेट रिकन्वर्टेड, लिक्विडचंच आईसमध्ये रिकन्वर्जन होतं. म्हणजेच इथे बघा, बर्फाची लादी होती, त्याला आपली मेटॅलिक वायर कापत गेली. पण कापत गेली याचा अर्थ काय, प्रेशर अप्लाय केलं. त्या वायरनं, मेटॅलिक वायरनं प्रेशर अप्लाय केलं. कशावर, सपोज ही बर्फाची लादी आहे, ती कट करत हळूहळू खाली गेली. पण वेन वी रिमूव्ह दॅट प्रेशर, म्हणजे ती वायर जेव्हा खाली गळून पडते तसा बर्फ हवा. सपोज हा बर्फ असेल
तुमची मेटॅलिक वायर इथपर्यंत आलेली आहे, ठीक आहे, सॉरी, बर्फाला कापत कापत इथपर्यंत आलेली आहे. जशी जशी पुढे सरकेल तसं तसं ती खाली प्रेशर अप्लाय करणार आहे. प्रेशर अप्लाय केलं की खालच्या बर्फाचं रूपांतर वॉटरमध्ये होणार आहे, म्हणजेच वायर खाली खाली कट करत येणार आहे. पण इथे काय झालेलं आहे, वरच्या रिजनमध्ये प्रेशर रिमूव्ह झालेलं आहे, वायर तर खाली गेलेली आहे, वर प्रेशर नाही नसला तर प्रेशर नसल्यामुळे काय होतं, आईस परत जॉईन होतो, म्हणजेच बर्फाचे 2 तुकडे होण्याऐवजी एक सिंगलच तुकडा राहतो. हा रिजेलेशनचा फेनॉमेना. रिजेलेशनचा फेनॉमेना काय सांगतो आपल्याला, व्हेन वी अप्लाय प्रेशर टू द आईस इट गेट कन्वर्टेड इन टू वॉटर अँड व्हेन वी रिमूव्ह दॅट प्रेशर दॅट वॉटर गेट्स कन्वर्टेड इन टू आईस. फक्त रिजेलेशनमध्ये एवढंच होतं, वॉटर टू आईस आणि आईस टू वॉटर. हेच कन्वर्शन आपल्याला बघायला मिळणार आहे रिजेलेशनमध्ये. आपण आपलं लेक्चर स्टॉप करूयात आणि एक क्विक रिव्हिजन घेऊयात की आपण काय काय शिकलो आज. पहिल्यांदा काय तर हीट आणि टेम्परेचर. हीट आणि टेम्परेचरमध्ये आपण काय बघितलं, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी आणि टेम्परेचर काय तर क्वांटिटेटिव्ह मेजर कशाचं, हीटचं. तर हीटचे युनिट काय होते, जूल. व्हॉट इज द युनिट ऑफ हीट, दॅट इज जूल. देन टेम्परेचरचं युनिट काय होतं, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट और केल्विन. नेक्स्ट आपण बघितलं होतं की व्हॉट आर द डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफरचे डिफरंट वेज कोणते कोणते होते. एक तर होता कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि थर्ड होता रेडिएशन. तर कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन आपण त्या पद्धतीने बघितलं होतं. देन आपलं इम्पॉर्टंट पॉईंट काय होता, लॅटेंट हीट. लॅटेंट हीटमध्ये 2 पॉईंट, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन अँड स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. त्यामध्ये आपण डेफिनेशनचे कसे तुकडे केले होते सिंपल भाषेत, अमाऊंट ऑफ हीट, लक्षात द्या, अमाऊंट AMOUNT सॉरी, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड, शॉर्टमध्ये लिहितो ॲब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास, बाय युनिट मास. इथपर्यंत डेफिनेशन दोन्ही ह्याच्यासाठी सेम होती. काय, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास. आता लक्ष द्या, फ्युजनमध्ये काय होतं तर इथे तो फ्युजन. फ्युजनमध्ये सेम डेफिनेशन, काही बदल नाही, सेम डेफिनेशन, फक्त अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ सॉलिड टू कन्वर्ट इट इन टू द लिक्विड. सॉलिडचं कन्वर्जन कशात होतं इथं, फ्युजनमध्ये. लॅटेंट, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजनमध्ये सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं आहे. सेकंड पॉईंट काय होता, व्हेपरायझेशन. सेम डेफिनेशन, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय अ युनिट मास. काय येणार इथे, बाय युनिट मास ऑफ अ लिक्विड ऑफ, इथे लिहितो वेपरायझेशनमध्ये काय होतं, युनिट मास ऑफ अ लिक्विड टू गेट कन्वर्टेड इट सेल्फ इन टू अ गॅसियस स्टेट, टू कन्वर्ट इट सेल्फ इन टू अ गॅसियस स्टेट. लक्षात ठेवा, फ्युजनमध्ये काय होतं आहे, सॉलिडचं लिक्विडमध्ये होतं आहे आणि व्हेपर, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशनचं काय होतं आहे, लिक्विड टू गॅसियसमध्ये रूपांतर होतं आहे. आता आज जे शिकलो आपण त्याच्यावरचे क्वेश्चन बघूयात आपण कशात आहेत, एक्सरसाइजमध्ये. मी तुम्हाला फक्त सांगून देतो की आज आपण जे एवढं शिकलं तेवढ्यावर एक्सरसाइजमध्ये मधले आपण कोणते कोणते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर क्वेश्चन नंबर 1 काय आपला, फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्समध्ये ऑप्शन नंबर सी बघा, इथे येऊन जाईल. एक मिनटं हे रब करून देतो पहिला. क्वेश्चन नंबर 1 सी. तर सी मध्ये दिलेलं आहे, ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेज टू सॉलिड फेज द लॅटेंट हीट इज. तर बघा नीट लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 1 ऑप्शन नंबर म्हणजेच तिसरा पॉईंट काय दिलेला आहे, ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेज टू द सॉलिड फेज द लॅटेंट हीट इज. काय होते, ॲब्सॉर्ब होते का रिलीज होते हे आपल्याला लिहायचं आहे. तर एक लक्ष द्या, मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सॉलिडचं लिक्विडमध्ये होतं आणि लिक्विडचं गॅसमध्ये होतं. हे बघा, सॉलिडनं हीट ॲब्सॉर्ब केली, काय झालं, इथं ॲब्सॉर्ब लिहितो, ॲब्सॉर्ब. सॉलिडनं हीट ॲब्सॉर्ब केली, लिक्विडमध्ये कन्वर्ट झालं. लिक्विडनं हीट ॲब्सॉर्ब केली, गॅसेसमध्ये कन्वर्जन झालं. आता बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला,
ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेज टू सॉलिड फेज, म्हणजेच कुठून कुठं होतं आहे रिव्हर्स, लिक्विड फेज टू सॉलिड फेज. यामध्ये काय होणार आहे, जसं सॉलिड टू लिक्विड जाताना हीट ॲब्सॉर्ब होत होती, आता लिक्विड टू सॉलिड जाताना हीट रिलीज होणार आहे. तो ऑप्शन, त्याचा आन्सर काय येईल, रिलीज्ड. तर लिहून घ्या क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 1 थर्ड प्रॉब्लेम, दॅट इज ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेज, during transformation of liquid phase to the solid phase the latent heat is, काय आता आन्सर, रिलीज्ड. देन नेक्स्ट क्वेश्चन कोणता सॉल्व करू शकतो आपण याच्यावर, तो नेक्स्ट क्वेश्चन राहील आपला क्वेश्चन नंबर 5, जो की खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा मागच्या वर्षी पडला आपल्याला क्वेश्चन नंबर 2, जो की मी सांगितला होता व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर, अनॉमलस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. तर हे आपल्याला प्रिव्हियस इयरला पडलं होतं. तर ह्या वर्षी दाट शक्यता आहे काय येण्याची, किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. कोणता क्वेश्चन नंबर 5, एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ. यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, जे की मी आज सांगितलं. काय सांगितलं होतं आज मी, लॅटेंट हीटचं A, B, C आणि D. इथं होतं आपलं 0, इथं होतं 100 आणि इथं टेम्परेचर वर्सेस टाईमचा ग्राफ होता आपल्याकडे. टेम्परेचर वर्सेस टाईमचा ग्राफ हा आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये. म्हणजेच क्वेश्चन नंबर 1C झाला, क्वेश्चन नंबर 5 तो सॉल्व करता येणार आहे आजच्या लेक्चरवर तुम्हाला. आणि क्वेश्चन नंबर 7 बघून घ्या. क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला वाचून दाखवतो. क्वेश्चन नंबर 7A, व्हॉट इज मीन बाय लॅटेंट हीट, हाऊ विल द स्टेट ऑफ मॅटर ट्रान्सफॉर्म इफ लॅटेंट हीट गिव्ज ऑफ. हे आपल्याला आजच्या लेक्चरवरनं लिहिता येणार आहे. सेकंड आहे आपला, विच प्रिन्सिपल इज यूज टू मेजर द स्पेसिफिक हीट कॅप, नाही हे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये येणार आहे. तर C मध्ये बघा, हां, एक्सप्लेन द रोल ऑफ लॅटेंट हीट इन द चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्सेस. म्हणजेच जे ट्रान्झिशन आपण बघितलं होतं त्यामध्ये लॅटेंट हीट कशी यूज होते ते आपल्याला लिहायचं आहे त्या ठिकाणी. तर इथे संपतं आज आपलं पहिलं लेक्चर. आपण सेटअप बदललेला आहे, आधी फक्त फळा आणि माझा हात दिसत होता, आता मी पूर्णच्या पूर्ण दिसतो तुम्हाला. असेच आपण नेक्स्ट लेक्चर घेत जाणार आहोत. प्रत्येक टॉपिकवर, प्रत्येक सब टॉपिकवर खूप बेसिक स्टेप बाय स्टेप जाणार आहेत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.